नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील पवार जयवंती अकॅडमी या चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण अत्यंत महत्त्वाचे टॉपिक बघणार आहोत। टॉपिक म्हणजे काय तर जी GMC भरती सध्या चालू आहे आणि येणारे GMC साठी तुम्हाला कोणत्या टॉपिकवर फिक्स प्रश्न येतात हे आपण यूट्यूबवर आणि तुम्हाला एक टॉपिकवर तुमचे व्हिडिओ आता उद्यापासून चालू होणार। हे मला फक्त सांगायचे की तुम्हाला कोणते टॉपिक्स बाबा फिक्स पेपरला विचारले जाते जे तुमच्या स्क्रीनवर दिसते। तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल, सांगली मिरज फॉर्म भरला असेल, सोलापूर असेल, त्यासाठी तुमच्याकडे जर तुम्हाला आयडिया नसेल पेपर पॅटर्न कसा असतो आणि काय पेपरला प्रश्न विचारले जाते, त्यासाठी आपल्याकडे 4 टेस्ट सिरीज आहे। 99 रुपयाला 4 पेपर सेट भेटणार आहे। तो तुम्हाला 78 75 03 41 आणि 27 या व्हॉट्सअप क्रमांकावर भेटेल। आणि हे जे टेस्ट सिरीज आहे यामधून म्हणजेच याच पॅटर्ननुसार 70% तुम्हाला पेपरला प्रश्न दिसतील। सेम पॅटर्ननुसार, म्हणजे एक जर असेल, उदाहरणार्थ एक असेल, एक माणूस 20 दिवसात 15 खंती खोदतो आणि तर तो 15 दिवसात किती खंती खोदणार, याच टाईपचे आकडे वगैरे चेंज असेल पण पॅटर्न सेम असणार। हे 99 रुपयाला 4 पेपर सेट असेल। पाहिजे असेल तर या नंबरवर व्हॉट्सअप करा, तुम्हाला PDF स्वरूपात ते पेपर भेटतील। चला तर कोणत्या टॉपिकवर फिक्स प्रश्न येतात हे बघू आपण। सगळ्यात आधी मराठी आहे सर्वनाम, म्हणजे सर्वनामावर एक वचनवर प्रश्न येतं, विशेषणवर कमी येतं। त्यानंतर समानार्थी विरुद्धार्थी फिक्स आहे, 2-3 प्रश्न। उतारा असेल 3 किंवा 5 प्रश्नासाठी मार्कासाठी। म्हणी आणि वाक्प्रचार हे एखादा आला तर आला। त्यानंतर वाक्यातील चुकीचा भाग ओळखा, याच्यावर फिक्स प्रश्न असतं। कमीत कमी 3 ते 4 प्रश्न यावर असू शकतात। त्यानंतर वाक्यात दुरुस्ती करा, सेम एरर टाईप असतं। आणि वाक्याचा क्रम लावा, पॅराजंबल जसं असतं त्या टाईपचे प्रश्न असतात। एवढे टॉपिक फिक्स प्रश्न असतात। यावर आपण यूट्यूबला उद्यापासून चालू करणार आहे। एक टॉपिक घेणार आणि त्यानुसार प्रश्न सॉल्व करून दाखवणार तुम्हाला, आणि कोणते प्रश्न फिक्स येतात ते एक्सप्लेन करून सुद्धा सांगणार आहे उद्यापासून तुम्हाला यूट्यूबला। त्यानंतर आहे इंग्रजीवर बघा, इथे स्क्रीनवर दिसते पॅराजंबल फिक्स प्रश्न येणारे आहे। 4 ते 5 प्रश्न येणार आणि हे सोडवून सुद्धा दाखवणार उद्यापासून यूट्यूबला तुम्हाला बोर्डवर, ठीक आहे। त्यानंतर फिल इन द ब्लँक असते, फिल इन द ब्लँकमध्ये ग्रॅमॅटिकली एरर शोधा असं पण असते, किंवा आर्टिकलवर एरर असते। ही राम गोज टू स्कूल असं असते, मग फिल इन द ब्लँकमध्ये देतात, ठीक आहे। ह्या टाईपचे असतात। त्यानंतर सेपरेट आर्टिकलवर 2 ते 3 किंवा जास्तीत जास्त 4 प्रश्न असतात आर्टिकलवर। एररवर सुद्धा 4 ते 5 प्रश्न तुम्हाला फिक्स असतं। सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटवर सुद्धा 1 क्वेश्चन असतं आलं तर। त्यानंतर 1 वर्ड सबस्टिट्यूशन 2 ते 3 प्रश्न, इडियम्सवर 2 ते 3, सिनोनिम अँटोनिमवर 2 किंवा 3 प्रश्न, आणि दोन्ही म्हणजे सिनोनिमवर 2-3 प्रश्न किंवा अँटोनिमवर 2-3 प्रश्न दोन्ही असतात। त्यानंतर पॅसेजवर एक पॅसेज दिलेला असेल, 3 किंवा 5 प्रश्नासाठी असतो। हे झालं इंग्रजी। त्यानंतर आहे रिझनिंगमध्ये बघा, इथे तुम्हाला दिसते रिझनिंग म्हणजे गणित बुद्धिमत्ता। गणित बुद्धिमत्तावर प्रश्न असतात, त्यावर रिझनिंगवर इथे काय दिलेलं, आत्ताच्या याच्यात संपूर्ण बुद्धिमत्ता विचारलेली आहे, गणित नाही। आता मला एक सांगायचं, TCS घेऊ एक्झाम, TCS असेल किंवा IBPS असेल, IBPS जर एक्झाम क्लास 4 साठी असेल, गट ड साठी असेल, तर यामध्ये 90% 90% किती, गट ड साठी जर असेल तर 90% बुद्धिमत्ता विचारले जातं। किती बुद्धिमत्ता, म्हणजेच 25 प्रश्न जर असेल तर त्यापैकी कमी खूप जास्त झाले 4 किंवा 5 प्रश्न हे काय असतं, गणित आणि म्हणजे अंकगणितावर असतं। आणि उरलेले बाकी सगळे 4, 5 किंवा खूप झाले 7 प्रश्न, बाकी सगळे बुद्धिमत्तेवर असतं 25 पैकी, ठीक आहे। मग IBPS असेल की TCS असेल ती म्हणजे घेणारी एक्झाम, मग हे फिक्स प्रश्न असतात। त्यानंतर बैठक व्यवस्थावर 100% फिक्स प्रश्न असतो। ज्या कोणा विद्यार्थ्यांना ती बैठक व्यवस्था समजत नसेल, उद्याच्या लेक्चरला तुम्हाला सगळं समजून जाईल, एकदम इझी मेथडनुसार सांगणार आहे। त्यानंतर बैठक व्यवस्था झाली, त्यानंतर अशी हे देतात, ॲट दी रेट देतात,
त्यानंतर भागाकार देतात, गुणिले देतात, त्यानंतर इथे प्लस देतात, त्यानंतर इकडे आकडे देतात 3, इकडे पुढे 2 असे. मग असं विचारतात की 3च्या नंतर 2 किती वेळा आहे, अशी मोठी सिरीज असते ते येतं. त्यानंतर हे जे फिक्स प्रश्न आहे रिझनिंगवर जेवढे पण टॉपिक येतात सगळे आपण यूट्यूबला आता उद्यापासून चालू करणार आहे. त्यानंतर जी के जे आहे, जी केवर युद्ध अभ्यास, जी केवर म्हणजे आपले भूगोलवर कमीत कमी 2 ते 3 प्रश्न असतातच फिक्स. महाराष्ट्र भूगोलवर नदीवर 1-2 प्रश्न असतील, किंवा भूगोलवर महाराष्ट्रातील भूगोलवर 2-3 प्रश्न, राज्यघटनेवर 4 ते 5 प्रश्न असतात. राज्यघटना 4 to 5 प्रश्न असतात, राज्यघटनेवर असतं. त्यानंतर चालू घडामोडीवर 7 ते 8 प्रश्न असतात. चालू घडामोडी महाराष्ट्राची जास्त असते. हे सुद्धा विषय आपण यूट्यूबला घेणार. नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, इथून तुमचं भलंच होणार आहे या चॅनलवर. त्यानंतर इतिहासावर 1857 पासून तर 47 पर्यंत याच्यावर फिक्स प्रश्न असतात. 2 किंवा 3 प्रश्न, जास्तीत जास्त 5 प्रश्न असतात याच्यावर इतिहासावर. त्यानंतर इतिहास झाला, भूगोल झाला, चालू घडामोडी झालं, त्यानंतर असते राज्यघटना, ती सुद्धा झाली आहे. असे करून 25 प्रश्न असतात. त्यानंतर उरला काय तर हे असे टोटल किती प्रश्न, 100 प्रश्न काढतात. त्या 100 पैकी जर तुम्ही व्हिडिओ रेग्युलर बघत असाल माझा, तर तुम्हाला जी केमध्ये सांगतो 25 पैकी 15+ 100% मिळवून देणार. 15+ एवढं माझे मी ट्रायच करतो, 15+ तुमचे येईलच माझ्या यूट्यूब थ्रू. आणि जर तुम्ही 100 प्रश्नाचा मी सॉल्व करून दाखवणार. खूप मोठा अभ्यास करायचा नसतो, शॉर्टमध्ये कशी नोकरी मिळवायचं हे बघायचं असते, ठीक आहे. मग 100 प्रश्नापैकी आपल्या चॅनलवर जर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवलं, लाईक केलं, नाही केलं तरीसुद्धा 80+ तुमचे प्रश्न यायला पाहिजे, ठीक आहे. धन्यवाद, एवढंच सांगायचं होतं.